नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी माझ्या बालमित्रांसाठी महाराष्ट्रातील काही प्रमुख किल्ल्यांची नावं चित्रासहित दाखवणार आहे, सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिरला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात महाराष्ट्रातील किल्ले व त्यांची चित्र किंवा फोटोज। हा आहे रायगड किल्ला। हा दुसरा किल्ला आहे प्रतापगड किल्ला। किती सुंदर आहेत किल्ले, पाहिले? पुढचा किल्ला पाहूयात। हा आहे सिंहगड किल्ला। कोणता किल्ला आहे हा? सिंहगड किल्ला। हा आहे राजगड किल्ला। कोणता आहे? राजगड किल्ला। पहा, तुम्हाला किल्ला पाहता यावं त्यासाठी मी थोडा थोडा वेळ किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला देते, बरं का? चला पाहायचा पुढचा किल्ला। हा आहे तोरणा किल्ला। पहा, कोणता किल्ला आहे हा? तोरणा किल्ला। या सर्व किल्ल्यांची माहिती ही मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की देईल। पुढचा किल्ला पाहायचा। हा आहे पुरंदर किल्ला। कोणता किल्ला आहे हा? पुरंदर किल्ला। असं विचार करा मुलांनो की आपण आता गड किल्ल्यांच्या मोहिमेवर आहेत, म्हणजे भेटी द्यायला चाललोय। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक किल्ल्याला प्रत्यक्ष भेट देऊ, व्हिडिओच्या माध्यमातूनच। चला पहिला आता पुढचा किल्ला पाहूया। हा आहे पन्हाळा किल्ला। छान आहे का नाही किल्ला? कोणता आहे हा किल्ला? पन्हाळा किल्ला। जायचं पुढं? ठीक आहे, चला आता आपण पुढच्या किल्ल्याकडे जाऊया। हा आहे लोहगड किल्ला। कोणता किल्ला आहे? तर हा आहे लोहगड किल्ला। चला पुढे जाऊयात। हा आहे सिंधुदुर्ग किल्ला। पूर्ण हा किल्ला कशाने वेढलेला आहे? समुद्राने, पाण्याने। पहिला हा किल्ला। जायचं आता पुढं? चला पुढच्या किल्ल्याकडे जाऊया। हा आहे विजयदुर्ग किल्ला। ह्या किल्ल्याच्या भोवती पण काय? पाणी आहे। विजयदुर्ग किल्ला। छान वाटतंय ना किल्ले पाहून? असं की इमॅजिन करायचं की आपण सगळेच एका काय म्हणतात ते, तुम्ही कार्टून बघता का डोरेमॉनचं? त्याच्याकडे कसं ते दरवाजा असतो, त्या दरवाजामध्ये इकडे सांगितलं मी आता रायगडावर आहे, ते लगेच रायगडावर जातो, नंतर प्रतापगडावर। तसं आपण आज सफर करूया, बरं का मुलांना? तर चला आपण पुढच्या किल्ल्याकडे जाऊया। हा आहे कुलाबा किल्ला। कोणता किल्ला आहे हा? कुलाबा किल्ला।
चला पुढचा किल्ला पाहूयात. हा आहे सुवर्णदुर्ग किल्ला. कोणता किल्ला आहे? सुवर्णदुर्ग किल्ला. पहा, चला जायचं पुढच्या किल्ल्याकडे. तर चला जाऊया. हा आहे जंजिरा किल्ला. कोणता किल्ला आहे हा? जंजिरा किल्ला. हा किल्ला किती विशाल आणि हा अभेद्य किल्ला होता. ह्याला कधीही कुणी जिंकू शकलं नाही असा हा किल्ला होता. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कसा समुद्रातल्या पाण्यात कसा डौलात उभा आहे पहा बरं. छान आहे ना. चला जायचं पुढच्या किल्ल्याकडे. चला पुढच्या किल्ल्याकडे जाऊया. हा आहे शिवनेरी किल्ला. ह्या किल्ल्याचं महत्व काय असेल बरं? वैशिष्ट्य काय? तर या किल्ल्यावरती आपले शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता. त्यांचं जन्मस्थळ आहे हा शिवनेरी किल्ला. पाहिला? जायचं का पुढच्या किल्ल्याकडे? तर चला पुढच्या किल्ल्याकडे जाऊयात. हा आहे अर्नाळा किल्ला. कोणता किल्ला आहे हा? अर्नाळा किल्ला. चला जायचं पुढच्या किल्ल्याकडे. पुढचा आहे दौलताबाद किल्ला. कोणता किल्ला आहे हा? दौलताबाद किल्ला. छान आहे का? हा आहे दौलताबाद किल्ला. मस्त वाटतोय ना किल्ला. चला जायचं पुढच्या किल्ल्याकडे. चला हा आहे लिंगाणा किल्ला. कोणता किल्ला आहे हा? लिंगाणा किल्ला. चला जायचं पुढच्या किल्ल्याकडे. पहा हा आहे तिकोना किल्ला. कोणता किल्ला आहे हा? तिकोना किल्ला. का तर हे किल्ल्याच्या तिन्ही त्रिकोणी आकाराचा किल्ला आहे. हा काय? तिकोना किल्ला. चला जायचं का पुढं? चला जाऊया. हा आहे हरिश्चंद्रगड किल्ला. किती सुंदर किल्ल्याच्या भोवती वातावरण. किती पावसाळ्यात, आता ही पावसाळ्याचं वातावरण आहे बरं का. हे पावसाळ्यातलं फोटो आहेत. किती छान वाटतंय बघा. तुम्ही पण कधीतरी असं किल्ल्यांना भेटी द्यायला नक्की जावा. मला पण तुमचं मन अगदी प्रसन्न होईल. या पावसाळ्यात तर नक्की जावं. पहिला जायचं पुढच्या किल्ल्यावर. चला जाऊयात. हा आहे कर्नाळा किल्ला. कोणता किल्ला आहे हा? कर्नाळा किल्ला. बरोबर आहे ना. आपल्याकडे आहे एनिवेअर डोअर. डोरेमॉनचं एनिवेअर डोअर. आपण त्या डोअर मधून आज सगळ्या किल्ल्यांची सफर करूयात. छान आहे ना. चला जायचं का पुढच्या किल्ल्याकडे? चला जाऊयात. पहा हा आहे मल्हारगड किल्ला. कोणता किल्ला आहे हा? मल्हारगड किल्ला. चला जायचं पुढच्या किल्ल्याकडे. पुढचा आहे रोहिडा किल्ला. कोणता किल्ला आहे हा? रोहिडा किल्ला. छान आहे ना वातावरण. ते सगळं पावसाळ्यातल्या किल्ल्यांचे फोटो घेतलेले आहेत पहा तेथील पर्यटकांनी. पण पावसाळ्याचं त्यांचं सौंदर्य, किल्ल्याचं सौंदर्य, आसपासचं सौंदर्य मस्त वाटतं का नाही. चला पुढचा किल्ला पाहूयात. हा आहे
विशाळगड किल्ला. कोणता किल्ला आहे? विशाळगड किल्ला. हा किल्ला आहे आणि इकडे ही माणसं गड चढतायत, दिसतंय ना? छान किल्ला आहे का नाही? जायचं पुढच्या किल्ल्याकडे. चला पुढचा किल्ला पाहूयात. हा आहे हडसर किल्ला. कोणता किल्ला आहे? हडसर. हा किल्ला ज्या लोकांना ट्रेकिंग म्हणजे गिर्यारोहण जे डोंगरावरती चढायला आवडतं ना, असे जास्त लोक ह्या हडसर किल्ल्याला सर करण्यासाठी जातात बरं का. कारण हा किल्ला चढणं सोपं नाही, कारण ह्याच्या निम्म्याच्या पेक्षा जास्त पायऱ्या काय झाल्यात, तुटलेल्या आहेत. चला जायचं का पुढच्या किल्ल्याकडे? चला जाऊया. इर्शालगड किल्ला. हा कोणता किल्ला आहे? इर्शालगड किल्ला. चला जायचं पुढच्या किल्ल्याकडे. हा आहे सज्जनगड किल्ला. कोणता किल्ला आहे? सज्जनगड किल्ला. चला जाऊया पुढच्या किल्ल्याकडे. हा आहे कंधार किल्ला. केवढा मोठा किल्ला आहे. हा कोणता किल्ला आहे? कंधारचा किल्ला. चला जायचं पुढच्या किल्ल्याकडे. हा आहे नळदुर्ग किल्ला. हा नळदुर्ग किल्ला आमच्या धाराशिव मध्ये आहे. तुम्हाला कधी पाहू वाटला तर ह्या पावसाळ्यामध्ये आवर्जून या बरं का. आमच्या इकडे नर आणि मादी असे दोन हे झरे आहेत, ते पाहायला पावसाळ्यात खूप छान वाटते. तर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही आमच्या नळदुर्ग किल्ल्याला नक्की भेट द्या. चला पुढचा किल्ला पाहूयात. भीमाशंकर किल्ला. कोणता किल्ला आहे हा? भीमाशंकर किल्ला. चला पुढच्या किल्ल्याकडे जाऊयात. हा आहे रतनगड किल्ला. कोणता किल्ला आहे हा? रतनगड किल्ला आहे. किती सुंदर निसर्गाचं सौंदर्य पाहिलं का? असं माणसाला निर्माण करता येईल का? तर नैसर्गिकच अनुभवता येतं. जरा पुढचा किल्ला पाहूयात. माणिकगड किल्ला. कोणता किल्ला आहे हा? आहे माणिकगड किल्ला. चला जायचं पुढच्या किल्ल्याकडे. हा आहे कावनई किल्ला. कोणता किल्ला आहे? कावनई किल्ला. ही जी किल्ल्यावर चढणारी माणसं असतात ना, तुम्हाला ही सगळी ट्रेकर आहेत बघा. हे आता पावसाळ्यात सगळे ट्रेकिंगला जातात. चला जायचं पुढच्या किल्ल्याकडे. संपले किल्ले. किल्ले आपल्या महाराष्ट्रात 365 आहेत, पण एवढे सगळे किल्ल्यांचे फोटो काय मला मिळाले नाहीत. त्याच्यामुळे जेवढे मला प्रमुख किल्ल्यांचे फोटोज मिळाले, जे चांगले स्थितीत आहेत, असे मी तुमच्यासाठी किल्ले आणले होते. तुम्हालाही आजचा किल्ल्यांचा व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.